निवडणुकीच्या रूपातून आपण जर सत्तेत गेलो तर कायद्यात जर रूपांतर करता आलं आपल्याला, ज्यांच्याकडे नेतृत्व गुण आहे त्यांना पुढे करून निश्चितपणे निवडणुकीला सामोरं जातं. आतापर्यंत त्यांनी खूप उपोषण केले, पण सरकारने त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं. आता एकच निर्णय घ्यायचा की 288 जागा लढवायच्या. जरांगे पाटलाचं उपोषणाचं भांडण पूर्ण आता सगळ्यांनी सांगितलं त्या पद्धतीनेच उमेदवार उभे करायचे. पुन्हा एकदा मुंबईत जाम करायला हरकत नाही, कारण या सरकारचं नाक दाबलं तर तोंड उघडणार. काय सांगाल, काय भावना आहे तुमच्या? जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा उपोषणाचा इशारा दिला. नाही, आता मागे पूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन चालू आहे आणि आतापर्यंत 3-4 वेळेस त्यांनी आमरण उपोषण केलं आणि त्या उपोषण करून कसं आहे, ते ह्या संपूर्ण या युद्धामध्ये सेनापती आहे आपल्या सर्वांचे आणि त्या युद्धामध्ये सेनापती जगला पाहिजे, तरच पुढील आपल्याला युद्ध किंवा आपल्याला लढाई आपल्याला करता येईल. आणि वेगवेगळी जी माध्यमं आहेत आंदोलनाची त्यापैकी याचा उपोषणाचा मार्ग सोडून द्यावा तुर्तास तरी, आणि निवडणुकीच्या रूपातून आपण जर सत्तेत गेलो ह्याचा कायद्यात जर रूपांतर करता आलं आपल्याला, म्हणून सत्ता हस्तगत करणं किंवा काही जागा लढवणं जिंकणं हे महत्त्वाचा भाग राहणार आहे. सरकारमध्ये सामील होण्यासाठी आपण काही निवडणूक लढलीच पाहिजे. नक्कीच, जर निवडणूक लढवायची म्हटलं तर मग उमेदवारसुद्धा कशा पद्धतीचे असले पाहिजे, कारण की लढा हा गरजवंतांचा आहे. हो, बरोबर, एकदम बरोबर आहे. गरजवंताचा लढा आहे. मग आता ह्या लढ्यामध्ये गेली आता मागील 1 वर्षापासून हा लढा चालू आहे. त्या लढ्यामध्ये जे जे शिलेदार त्यांच्याबरोबर आहे तेच नेमके हेरून त्यांनाच पुढं करून, ज्यांच्याकडे नेतृत्व गुण आहे त्यांना पुढं करून निश्चितपणे निवडणुकीला सामोरं जाते. नक्कीच, मग असं तुमच्या भावना आहेत की जरांगे पाटलांनी उपोषण न करता आता थेट निर्णयच घ्यायला सत्तेत गेलं पाहिजे. सत्तेच्या रूपातून म्हणजे कायद्यात रूपांतर करून आपल्याला हा मार्ग आपल्याला मराठ्यांसाठीचा मोकळा करता येईल. नक्कीच, काय सांगाल, काय भावना आहेत तुमच्या? आतापर्यंत जवळपास सर्वांनी सांगितलं की जरांगे दादांनी उपोषण करू नये, कारण की त्यांची तब्येत खूप खालावलेली आहे. आतापर्यंत त्यांनी खूप उपोषण केले, पण सरकारने त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं. आता एकच निर्णय घ्यायचा की 288 जागा लढवायच्या म्हणून, तेही आरक्षणासाठी नाही तर समाजासाठी. समाजाचं एक राज्य सत्तेमध्ये आपलं बळकट करायचं आणि नंतर आरक्षणाचा मुद्दा ज्यावेळेस दादा सांगतील. आत्ताच हावळे पाटलांना सांगितलं, बाळासाहेब ठाकरेची भूमिका जरांगे पाटलांनी घ्यावी आणि स्वतः निर्णय घेऊन प्रत्येक ठिकाणी प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी मिटिंगा घेऊन कोण उमेदवार योग्य आहे, याचं तालुक्यात किती वजन आहे, हा किती मतं मिळू शकतो, याच्याशी अशी चर्चा करून उमेदवार फायनल करावं आणि ठरवून टाकावं की ही विधानसभा आपल्याला स्वबळावर लढवायची. काय वाटतं तुम्हाला, आता निर्णय घेण्याची वेळ आलेली? मला असं वाटतं की आता जर उपोषणाला बसले तर ही जी मंडळी आतापर्यंत येत होते थोडेफार कशाला उपोषण सोडायला, पण ते आता येणार नाही, कारण आता त्यांच्या मागे लागेले वेध निवडणुकीचे, बरोबर ना, आता येणार नाही ते. आणि मग त्याच्यामुळं काय होईल, जरांगे पाटलाची तब्येत अजून खालावल तर जरांगे पाटलाचं उपोषणाचं भांडण पूर्ण आता सगळ्यांनी सांगितलं त्या पद्धतीनेच उमेदवार उभे करायचे आणि निवडणुकीला सामोरे जायचं. आता शेवटचा पर्याय हा निवडणूक लढवणं आज हा, निवडणूक लढवलं हाच पर्याय शेवटचा शिल्लक राहिलेला आहे आणि ते करणं गरजेचं आहे, तरच आरक्षण मिळेल. आरक्षण मिळेल आणि आपल्या समाजाला कुठला न्याय तर न्यायही मिळेल, दोन्ही गोष्टी होतील त्याच्यात. काय वाटतं, काय भावना तुमच्या? माननीय मनोजदादा जरांगे पाटलांनी आता उपोषणाला बसला नाही पाहिजे. त्याचं कारण असं आहे की आपल्याला त्यांची फार गरज आहे. आता जर काही करायचं जर ठरवायचंच तर मराठ्यांनी आता, मला असं वाटतं, माझं वैयक्तिक मत असं आहे की पुन्हा एकदा मुंबईत जाम करायला हरकत नाही, कारण या सरकारचं नाक दाबल्याशिवाय तोंड उघडणार नाही. म्हणजे पुन्हा एकदा मुंबई आपण अशी एकदा जाम करायची का हा निर्णय फायनलच लागला पाहिजे. आणि जर एवढंही करून जर त्यांची अक्कल ठिकाणावर येत नसेल, विद्यमान सरकारची अक्कल जर ठिकाणावर येत नसेल एवढं करून सुद्धाच आपण 288 जागा लढवायच्या, पूर्ण ताकदीनं लढवायच्या. आणि आपल्यासोबत आपण मराठाचे असं नाही, आपल्यासोबत सर्व जाती आहेत. आज तुम्ही खेड्यापाड्यात बघा, हे बाहेर फक्त जिथं थोडंफार चालू आहे तिथंच आपल्याला न्यूजद्वारे दिसतं, नाही तर आजही आता आमच्याही गावात सगळे ओबीसी सगळे एकत्र आहे, सगळे एकत्र नांदतो. गावखेड्यात सर्व ओबीसी आम्ही सगळे एकत्र आहे. मराठा ओबीसीमध्ये कुठलाही वाद नाही आहे. हे नेते मंडळी फक्त त्याचा फायदा घेत आहेत. आपल्याला 288 जागा लढवायच्या, पूर्ण ताकदीने ते निवडून आणायच्या मनोज जरांगे पाटलाच्या नेतृत्वाखाली, आणि आपली सत्ता स्थापन करून हा निर्णय आपण मराठा आरक्षणाचा मार्गी लावायचा. जर आपण पाहिलं तर हा लढा मागच्या 10 महिन्यापासून सुरू आहे. तुम्ही आता सांगितलं की पुन्हा एकदा मुंबईला जायला पाहिजे. पुन्हा एकदा मुंबईला गेलं तर सरकार परत तेच करेल असं वाटत नाही का?
नाही, आता त्यावेळेस आपली चूक कशी झाली, आपण माघारी फिरलो. समजा आपल्याला खोटं आश्वासन देऊन आपण माघारी फिरलो. आता तसं नाही करायचं. पूर्ण प्रश्न मार्गी लागल्याशिवाय तोपर्यंत मुंबईलाच मुक्काम, 6 महिने जाऊ, 1 वर्ष जाऊ, हलायचंच नाही. मराठ्यांमध्ये तेवढी ताकद आहे. आजही सगळा मराठा तयार आहे. तुम्ही उद्या जर मनोज जरांगेने आदेश काढले की मुंबईला निघायचं, उद्या अशा परिस्थितीत मराठा समाज निघल असं मला तरी वाटतं. मग आता 20 तारखेनंतर काय निर्णय घ्यायला पाहिजे? पुन्हा एकदा मुंबई की 288? माझं वैयक्तिक मत असं आहे, एक तर पुन्हा एकदा मुंबई, जर नाही जमलं ते तर 288 तर फिक्सच आहे. त्यात काही विषय नाही. फक्त मनोजदादा जरांगेने आता आंदोलनाला बसू नये, आम्हाला आदेश द्यावे बा हे करायचं ते करायचं. मराठा समाज निमेरात्री लगेच कधी तयार आहे. कुठला तरी एक ठोस निर्णय घ्यायला पाहिजे. हा कुठला तरी एक, तोच फक्त त्यांनी स्वतः आता त्यांच्या तब्येतीची काळजी घेतली पाहिजे. आमरण उपोषण हा विषयच कट केला पाहिजे त्यांनी.